विराट कोहलीच्या टीम इंडियानं नागपूरच्या 2020 सामन्यामध्ये इंग्लंडवर 5 धावांनी सनसनाटी विजय मिळवून 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे। या सामन्यामध्ये इंग्लिश गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना 20 षटकात 8 बाद 144 असं रोखलेलं होतं। त्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने 19 षटकात 4 बाद 137 धावांची मजल मारली होती। इंग्लंडला 6 चेंडूत विजयासाठी 8 धावांची आवश्यकता होती, पण जसप्रीत बुमराहनं अखेरच्या षटकात कमाल केली। त्याने जो रूट आणि जोस बटलरचा काटा काढला। केवळ 2 धावा मोजून भारताला 5 धावांनी सनसनाटी विजय त्यानंतर मिळवून दिला। आणि भारताच्या विजयामध्ये नेमका हातभार कुणी लावलेला आहे, आपण ग्राफिक्सच्या मदतीने त्यावर एक नजर टाकूया। बुमराह ज्याने 4 षटकं टाकली, 20 धावा दिल्या आणि 2 विकेट्स काढल्या। अखेरच्या षटकामधली अत्यंत महत्त्वाच्या क्षणाची कामगिरी होती, महत्त्वाचं योगदान त्याचं आहे। त्याचबरोबर भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यानं सुद्धा 3 विकेट्स काढलेल्या आहेत आणि महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। त्याचप्रमाणे लोकेश राहुलची कामगिरीही आपल्याला विसरून चालणार नाही। त्याने 47 चेंडूंमध्ये 71 धावा केलेल्या आहेत आणि धावसंख्या मोठी उभारण्यामध्ये महत्त्वाचा वाटा त्याने बजावलेला आहे। त्याचप्रमाणे राहुलच्या साथीने त्याने अर्धशतकी भागीदारी केली आहे ती मनीष पांडेनं 30 धावा त्याने केलेल्या आहेत 26 चेंडूंमध्ये आणि 1 षटकार खेचला आहे। विराट कोहली पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सलामीला आला होता आणि त्याने 15 चेंडूंमध्ये 21 धावा कुठल्या। आणि अधिक विश्लेषण करण्यासाठी द्वारकानाथ संजगिरी आमचे क्रीडा समीक्षक आपल्यासोबत आहेत। संजगिरी सर, टीम इंडियाने खरोखरच कमाल केलेली आहे आणि हातातनं निसटलेली मॅच जसप्रीत बुमराहने भारताला जिंकून दिली, त्याला किती शाबासकी द्याल? खरंच कमाल केली असं म्हणायला पाहिजे, कारण जसप्रीत बुमराह हा फॉर्मात नाही असं म्हटलं जात होतं की त्याचे यॉर्कर्स पूर्वीसारखे पडत नाहीयेत, तो फॉर्म त्याचा गेलाय आणि अचानक त्याचं सगळंच बदललं, म्हणजे सारा मोहरा फिरूनच गेला असं म्हणायला हरकत नाही। एक पहिली ओव्हर सोडली तर त्याच्यानंतरच्या 3 ओव्हर्स त्यांनी अतिशय उत्कृष्ट टाकल्या आणि विशेषतः शेवटच्या ज्या 2 ओव्हर्स होत्या त्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या आणि शेवटची ओव्हर तर महत्त्वाची होती की त्यांनी 2 विकेट्स काढल्या। म्हणजे जी परिस्थिती त्या परिस्थितीत खरं तर इंग्लंड जिंकू शकलं असतं, पण त्यांनी अक्षरशः त्याला ब्रेक लावले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे डोकं वापरलं ना ते फार मला आवडलं। म्हणजे स्लोअर वन टाकून एक मध्येच एक रपकन चेंडू टाकला आणि बटलर बोल्ड झाला। अर्थात जो रूटची विकेट हा नशिबाचा भाग होता, कारण जो रूट आउट होता असं वाटत नाही, पण तरी सुद्धा शेवटी क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडतात। पण त्या षटकामध्ये त्यांनी प्रत्येक बॉल हा विचारपूर्वक टाकला आणि त्या विचारपूर्वक टाकलेल्या चेंडू जो काही प्लॅन केली होती, जी काही आखणी केली होती यशस्वी झाली, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि गोलंदाजाचा जर विचार केला तर नेहमी आपल्याला माहिती असते की T20 असो किंवा वन डे असो तो वेटबिगारच असतो, म्हणजे त्याला येऊन चेंडू टाकायचे आणि फलंदाजांनी ठोकून काढायचं, अशासाठीच हा खेळ तयार केला असं वाटतं। त्या वेटबिगारीत सुद्धा आपलं डोकं वापरून व्हरायटी आणून फलंदाजाला ज्याला काय म्हणता येईल वेसण घालणं ही अत्यंत कठीण गोष्ट असते आणि ती गोष्ट बुमराहने केली, म्हणून त्याला आपण सॅल्यूट ठोकायला पाहिजे। आणि तसं बघितलं तर इंग्लंडच्या समोर माफक लक्ष्याचं आव्हान होतं। आशिष नेहरानं त्याच्या 3 षटकामध्ये अत्यंत टिचून मारा केलाय, 3 विकेट्स सुद्धा काढलेल्या आहेत। अखेरच्या षटकात त्याला मार काहीसा पडला, मात्र त्याची कामगिरी सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही। प्रश्नच नाही, म्हणजे आपल्याला असं वाटत होतं की आपण 2 फिरकी गोलंदाज घेतले, का घेतले? कारण ही खेळपट्टी ही फिरकीला उपयुक्त ठरेल असं वाटत होतं। पण यश जे आपल्याला दिलं ते दोन्ही वेगवान गोलंदाज दिले। बुमराहने 2 विकेट्स काढल्या आणि नेहराने 3 काढल्या, त्यापैकी 2 सुरुवातीला काढल्या आणि त्या फार महत्त्वाच्या होत्या असं मला वाटतं, कारण त्यांचा जेसन रॉय आणि बिलिंगम हे दोघंही प्लेयर्स हे अतिशय अटॅकिंग खेळतात। त्याने अटॅक प्लस आक्रमणाला सुरुवातही केली होती, चहलवर त्यांनी मोठा हल्ला केला होता आणि त्याच वेळेला त्या 2 विकेट्स गेल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी जी 3री विकेट काढली तीही सुद्धा तितकीच महत्त्वाची होती। पुन्हा एकदा त्यांनी एक विशिष्ट ज्याला म्हणता येईल थोडे शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकायचे आणि मग एक स्लो रन पुढ्यात टाकला आणि स्वीप मारताना स्ट्रोक बाद झाला। ह्या तिघाही गोलंदाजांनी, ह्या दोन्ही गोलंदाजांनी, वेगवान गोलंदाजांनी जी बुद्धिमत्ता वापरली ना त्याचं मला जास्त कौतुक आहे। आणि नेहराचं याच्यात जास्त कौतुक आहे की नेहरा फक्त बॉलिंग टाकतो तेव्हाच क्रिकेटर वाटतो, एरवी तो कुठल्याही कोणातून क्रिकेटपटू वाटत नाही। ज्या वेळेला फिल्डिंग करतो त्यावेळेला अरे धाव बाबा धाव, तो चेंडू अडव, कारण चेंडूच्या रेसमध्ये चेंडू कायम पुढे निघून जात होता। पण जेव्हा हातात बॉल घेतो आणि चेंडू स्विंग करतो किंवा त्याचा टप्पा अचूक पडतो त्यावेळेला तो खरा पहिल्या अंदाने गोलंदाज आणि क्रिकेटपटू वाटतो। आणि फलंदाजीचा जर विचार करायचा झाला तर कानपूर सारखीच नागपूरमध्ये सुद्धा आपली फलंदाजी गडगडली, मात्र लोकेश राहुल आणि मनीष पांडे यांनी जी काही खेळी केलेली होती ती निर्णायक ठरली असं म्हणता येईल आपल्याला।
लोकेश राहुलचं जास्त कौतुक आहे कारण लोकेश राहुल फॉर्मात नाही आहे असं म्हटलं जात होतं आणि त्याच्या गेल्या काही मॅचेसमध्ये धावाही झालेल्या नव्हत्या. मग त्याच्यावर कुठेतरी दबाव होता आणि विराट कोहलीची विकेट गेली होती, खेळपट्टी स्लो होती, खेळपट्टीवर शॉट्स मारणं सोपं नव्हतं. अशा वेळेला पण त्यांनी काही शॉट्स असे मारले की जणू काही तो कॉन्क्रीटवर खेळतोय आणि बॉल मस्तपैकी बॅटवर येतोय. आणि त्यांनी जी गोष्ट आपण विराट कोहलीकडून अपेक्षित आहे की सुरुवातीला गेल्यानंतर 20 षटकर हाणायचा प्रयत्न करणं, तसा प्रयत्न त्यांनी केला. तो सुरुवातीला गेला आणि उभा राहिला. शेवटी असं आहे की बाद होणं हे त्याच्यातून त्यांनी चांगला शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि तो बाद झाला. पण त्यांनी टिकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा स्ट्राईक रेट जर बघितला तर लक्षात येईल तो स्ट्राईक रेट सुद्धा त्याचा मोठा होता. म्हणजे बाकीच्या कुठल्याही फलंदाजांपेक्षा त्याचा स्ट्राईक रेट हा जास्त आहे. अतिशय चांगले फटके मारू शकला, खेळपट्टीशी एकरूप होऊन तो खेळू शकला आणि मला वाटतं ही खेळी त्याला कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे. नक्कीच. आणि जर पुढच्या सामन्याचा आपण जर विचार करायचा झाला तर बरोबरी साधलेली आहे आपण आणि मालिका आपल्याला जिंकायची आहे. अखेरच्या 2020साठी आपल्याला काय रणनीतीमध्ये बदल करावे लागतील? खूप मस्त होईल. अर्थात ते काय जी खेळपट्टी कशी असेल त्याच्यावर अवलंबून असेल, पण मला वाटतं साधारण अशाच प्रकारची खेळपट्टी असू शकेल की जिकडे इंग्लंडच्या फलंदाजीला वेसण लागता येईल. थोडीशी स्लो विकेट जर असेल तर त्यांचे जे मोठे फलंदाज आहेत त्यांना फटके मारणं फार कठीण होतं आणि त्याचा फायदा आपल्या गोलंदाजांना मिळू शकतो. आणि मला असं वाटतं अशा प्रकारची जर खेळपट्टी असेल तर त्या खेळपट्टीवर भारताचा वरचष्मा राहील. पण त्या खेळपट्टीवर जर थोडं गवत असेल, थोडा बाउन्स असेल तर मग इंग्लंडला थोडाफार ॲडव्हान्टेज मिळू शकतो. पण हे दोन्ही संघ समसमान आहेत आणि त्या दिवशी ते कसे खेळतात आणि त्या दिवशी खेळपट्टी काय आहे, टॉसचा कल काय, ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून जातात. ह्यावेळेलाही आपल्याला दिसलं की आपले भारतीय गोलंदाज जेव्हा गोलंदाजी टाकत होते त्याला दवाचा प्रचंड त्रास होत होता. इतका त्रास होत होता की मिश्राने मध्येच लेग स्पिनर असून सुद्धा ऑफ ब्रेक 2 टाकले आणि त्याच्यावर त्याला विकेट सुद्धा मिळाली. पण ह्याचा अर्थ असा की त्यांना बॉल ग्रिप करणं कठीण जातं. त्यामुळे जर ह्या हवामानामध्ये म्हणजे अर्थातच आपण थंडीच्या मोसमात खेळतोय तर त्यामुळे टॉस हा सुद्धा महत्त्वाचा काही बाबतीत ठरू शकतो पुढच्या मॅचचा. कारण टॉस जिंकल्यानंतर जी टीम असेल ती टीम फिल्डिंग घेण्याचा प्रयत्न करेल. पण ह्या वेळेला भारताने पहिली बॅटिंग येऊन सुद्धा विजय मिळवला, गोलंदाजाने मिळवून दिला. ह्याच कॉन्फिडन्सवर आपण पुढच्या मॅचमध्ये जायला हवं. संजगिरी, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऋषभ पंत सारखा एक उदयोन्मुख सलामीचा फलंदाज आपल्याकडे आहे. त्याला वेळीच संधी आपण देऊ शकतो का? म्हणजे आज विराट फलंदाजीला सलामीला आला होता आणि तो यशस्वी ठरला नाही. त्याने आपली 3ऱ्या क्रमांकाची जागाच कायम ठेवावी रणनीतीचाच विचार करायचा झाला तर? काही हरकत नाही. म्हणजे जर त्याला ऋषभ पंतला जर संधी द्यायची असेल तर त्याला वरती बोलवून मग एखादा मधल्या फळीतला फलंदाज ड्रॉप करायला लागेल विराट कोहलीसाठी. पण विराट कोहलीला जर आघाडीला जायचं जसं मगाशी मी म्हटलं तसं तर त्यांनी 20 ओव्हर्स आपल्याला खेळायचे आहेत हे आपल्या डोक्यात ठेवलं पाहिजे. आणि तो 20 ओव्हर्स राहिला तर तो साधारण 130-140च्या स्ट्राईक रेटने आरामात खेळू शकतो. हे आपण IPL मध्ये बघितलेलं आहे आणि ते तो ह्या T20 मॅचेसमध्ये नक्की करू शकतो. पण ती जबाबदारी नुसत्या कॅमिओ इनिंग्स खेळणार असेल तर मग त्यांनी 3ऱ्या क्रमांकावर यावं आणि एका नवीन बॅट्समनला संधी द्यावी. नक्कीच. धन्यवाद तुम्ही केलेल्या विश्लेषणाबद्दल.